जय गणेश मित्रांनो, मी ओमकार ताजने भटकंती वरचा यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। खूप साऱ्यांचे कमेंट्स आले, मित्र पण बोलले अरे खूप सारं तू जेवणचं करतोय पण आपल्याला पुण्यात चहा प्यायचा आहे तर कुठे यायला लागेल चहासाठी तुम्ही सगळे सांगत होते। चहासाठी सगळे स्पॉट चांगले, ज्याच्या त्याच्याप्रमाणे ज्याच्या त्याची टेस्ट असते। प्रत्येक चौकात खूप चहा आहे, आपल्याकडे चहाची कमी नाही, परंतु मी असे दोन स्पॉट आहे ना शोधून काढले। एक स्पॉट म्हणजे सगळ्यात जुना स्पॉट आहे, सगळ्यात जुना स्पॉट म्हणजे तिथं एक खासियत आहे ज्यासाठी ते एकदम 78 वर्ष म्हणजे 90 सालापासून ते फेमस आहे, तर तो स्पॉट आहे। आणि सेकंड जो स्पॉट आहे तो आत्ताच नवीन उघडला आहे, त्यांची पण एक वेगळी खासियत आहे, एकदम अफोर्डेबल रेट आणि टेस्ट मध्ये बनवलेले आहे त्यांनी चहा। तर आपण बघूया हे दोन स्पॉट कोणते आहेत, तुम्हाला पण नक्की आवडेल। तर आत्ता पहिला स्पॉट आहे हॉटेल अशोक, मी तुम्हाला ॲड्रेस सांगेलच मी कुठं उभा आहे। तर हॉटेल अशोक मध्ये आपण ट्राय करणार आहे, जी खूप गर्दी असते, लोक का तिथे येतात, काय आहे त्यांचा विषय, तर बघूया। चला मग माझ्या मागे। तर मित्रांनो फायनली आपण इथं बसायला आलोय आतमध्ये। जसं मी तुम्हाला इंट्रोला सांगितलंच की खूप जुनं हॉटेल आहे आणि त्यामुळे इथं खूप गर्दी असते। खास लोक इथं चहा शंकरपाळीच खायला येतात, चहा आणि शंकरपाळी। आता हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मोस्टली दिवाळीतच खातो, पण इथं खास 12 महिने तुम्हाला इथं चहा शंकरपाळी भेटेल, ते सुद्धा तुम्हाला इथं वेळेतच यायला लागेल, कधी शंकरपाळी समथिंग सांगता येत नाही, कारण की खास लोक इथे येतात। त्याच्या व्यतिरिक्त इथं बाकीचं पण ब्रेकफास्ट वगैरे आहेच त्यांचा, मेंदवडा वगैरे, पण यांचं खास जे आहे चहा शंकरपाळी आणि त्यांचा वडापाव। तर आपण ते ट्राय करणार आहे, त्यांना सांगितले आपण चहा आणि शंकरपाळी, बघू काय टेस्ट आहे तर कसं आहे। आणि सांगायचं जर झालं तुम्हाला, शंकरपाळी हे बाहेरून कुठं आणत नाही, त्यांचे स्वतःचे असं त्यांचं हे की ते रोज ताजे बनवतात। कारण की आम्ही काल पण आलतो, पण काल ते म्हणले की नाही संपून गेले, गॅरंटी नाही कधी संपतं वगैरे, त्यामुळे आज आलोय वेळेत। तर आज आम्हाला शंकरपाळी ते म्हणले आहे अवेलेबल, तर आम्ही ऑर्डर दिलीच आहे, चहा शंकरपाळी आणि त्यांचा वडापाव। तर मग बघूया। तर मित्रांनो फायनली आपली ऑर्डर आली आहे, जी चहा शंकरपाळ्या एकदम तुम्हाला मी सांगाल काय म्हणतात, एकदम विंटेज फील आहे या हॉटेलचा। खूप जुनं हॉटेल आहे, पण गर्दी खूप आहे, खूप आवाज आहे लोकांचा, लोकांची वेटिंग पण आहे। तर आणि आपल्या चहा शंकरपाळ्या आले। आता काही वेळेस काहीला वाटतं की अरे चहा शंकरपाळी नॉर्मल आहे, अरे नॉर्मल नाही, त्यांनी हे 12 महिने त्यांचं ट्रेंड आहे जो खूप वर्षापासून आहे, आता नवीन नाही, खूप जुनं हॉटेल आहे, त्यांनी हे ठेवलेलं आहे। खास लांबून लांबून लोक इथं चहा शंकरपाळ्या खायला येतात, ते म्हणजे काहीतरी तर असेल। बघू त्यांचा पहिला आपण चहा कसा आहे। वाह, इलायची चहा म्हणता येईल, खूप जो आरोमा आणि जो सुगंध आहे ना इलायचीचा घेताना एकदम रिफ्रेशिंग आहे, रिफ्रेशिंग। नुसता चहा पण तुम्ही घेऊ शकतात। आणि हे त्यांच्या शंकरपाळ्या, आता शंकरपाळ्या एकदम फ्रेश आहे, त्यांचे एकदम ताजे असतात। सो बघू। जास्त गोड नाही आहे, एकदम कमी गोड आहे, आणि सेम जसं आपण घरी बनवतो दिवाळीला सेम तसंच आहे, जास्त क्रंची नाही आहे, जे नॉर्मल असं जे असतं जे तसंच आहे। दिवाळीला जे आपल्या घरी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर चहा शंकरपाळी सगळ्यांच्याच घरी मी सांगतो कात्रीने खात असताना तुम्ही नाश्त्याला डिप करून बघू। वाह, असं दिवाळीची आठवण झाली मला जून महिन्यात, इतकं भारी चहा शंकरपाळी माहीत नव्हतं। हा स्पॉट मी खास तुमच्यासाठी खूप शोधून काढलंय, तुम्ही पण शॉक झाले असतील की चहा शंकरपाळ्यात 12 महिने कोण कसं काही खरेदी करू शकतं, पण इथं खरं लोक खास त्या खातीत येत राहतात। मला असं वाटतं ना यांनी चहाची चव पण अशी बनवली आहे की जे शंकरपाळ्यासोबत त्याला मॅच येऊ, सो हे एक भारी। तर मित्रांनो फायनली आपला चहा शंकरपाळी तर चालूच आहे,
पण त्याच्या व्यतिरिक्त यांच्या इथं जे भेटलं जातं त्यांचा वडापाव, बाकीचे पण खूप सारे ऑप्शन्स आहे ब्रेकफास्टमध्ये. पण मला काल त्यांचे कुणाच कळलं आणि काही कस्टमरकडून कळलं की काय खास चहा शंकरपाळी वडापाव खायला येतात. तुम्हाला मी गर्दी दाखवलंच की गर्दी खरंच तुफान गर्दी तुफान. आणि त्यातल्या त्यात आपल्याला ही जागा भेटली, तिला इम्पॉर्टंट आहे. चला, आणि तुम्हाला सांगतो नुसतं वडापाव दिला नाही आहे, त्यांनी चटणी पण दिली जाते एखाद्या प्लेटमध्ये. नाही तर मोस्टली आपण पाहतो की चटणी वगैरे देत नाही, सॉस वगैरे असतो. पण इथं यांनी चटणी, खास ती शेंगदाण्याची चटणी वडापाव बरं याची टाकायची वडापाव सोबत आणि वडापाव खायचा. बघू चव कशी. मिरची तू उत्तम वडापाव आहे. त्यांच्या वडापावमध्ये मी सांगल त्यांनीच ती भाजी नाही बटाट्याची, पण त्यांनी ना धने वगैरे मिरची त्याचं जे काय म्हणता येणार जे मसाला टाकलाय ना, तो जो मसाल्याचा बटाटा वाटते, म्हणजे वडा आहे ना असा मसालेदार वाटतं खायला. ही चटणी अशी पण खाऊ शकतात. एकदम मस्त बटाटा आणि हे खरं सांगतो कॉम्बिनेशन लय भारी. तुमच्या हातात बोलाल चहा मी तुम्हाला खरं सांगतो काही कलर नाही दिसायला तुम्हाला एकदम फिक्का वाटत असा, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही याचा सिप द्याल ना तुम्ही शॉक होऊन जाल, शॉक. कारण की इलायची चहा आहे जो की एकदम स्ट्रॉंग आहे, जो तुम्हाला पूर्णपणे एनर्जाइज करेल असं चहा होता. आणि त्याच्याबरोबर शंकरपाळी डिक करून काढली तर आत्ता मला कळालं लोक 12 महिन्यांच्या शंकरपाळ्यांची अक्का विक्रीला जातात जास्त, कारण की टेस्ट मेंटेन करून ठेवलेली. आपण पण त्याच शोधत आलतो. सो एकदम भारी होतं. तर आता मी संपवतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला यासाठी तुम्ही वाट पाहतात आहे ॲड्रेस, प्राईस आणि रिव्ह्यू हे पूर्णपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या या स्पॉटच्या एंडपर्यंत सांगणार. जर त्यांच्या मालकांनी आपल्याला रिव्ह्यू दिलाच आपण मालकांचा रिव्ह्यू घेऊ, पण तिथं खूप गर्दी आहे, त्यांचं पण आपल्याला रिस्पेक्ट करायला लागेल. जर रिव्ह्यू दिला तर नक्कीच घेऊ आपण. तर तोपर्यंत तुम्ही ॲम्बियन्स बघा किती गर्दी आहे वगैरे, पण नक्की इथं ट्राय करायला आहे. आता मी हे संपवतो. नमस्कार सर. सर आपले नाव काय? माझे नाव हरीश पुजारी आहे. सर काय संकल्पना होती ही चहा शंकरपाळी? लोक पार अख्ख्या पुण्यात कुठंच नाही आहे आणि जे दिवाळीत भेटतं तुम्ही हे 12 महिने प्रोव्हाइड केले, काय? हे आमच्या हॉटेल 78 वर्षापूर्वीचे आमच्या वडिलांनी चालू केलं. आमच्या तिसऱ्या पिढी आहे. माझा मुलगा आहे, आमचे वडील, माझा मुलगा. 78 वर्ष तुम्ही बघू शकतात. एवढ्या वर्षापासून ती क्वालिटी ते मेंटेन ठेवणं ते खरंच म्हणजे काही शब्द नाही, कारण की एवढे वर्ष राहत नाही क्वालिटी, पण त्यांनी ठेवलेले आहे. त्यांची तिसरी पिढी आहे. सर आपल्या चहा शंकरपाळी व्यतिरिक्त काय आलं? आमच्याकडे चहा शंकरपाळी आहे, वडा सांबार आहे, डोसा आहे, उत्तप्पा आहे, साबुदाणा वडा आहे, मिसळ आहे, दही वडा आहे. आणि आमच्याकडे संध्याकाळी आहे ना पावाचे तुकडे सुद्धा भेटत नाही. अच्छा. आमच्या वडिलांपासून नीट अँड क्लीन आणि रेट सुद्धा कमी ठेवायचे. आणि कसे मध्यम वर्गाचे लोक यायला पाहिजे. नाही ते आपण पाहतोच आहे, गर्दी सांगूनच जाते की लोक येतात आहे. आणि इकडचे क्वालिटी अजून सुद्धा माझ्या हातात आहे. आता ते माझ्या क्वालिटी माझ्या मुलाला आता मी देणार आहे. सांबार सांगा तुम्ही, शंकरपाळी सांगा, वडा सांबार सांगा, बटाटा वगैरे कोणी बनवू शकतं. हे जे चीज आहे ना शंकरपाळी आणि शेवचुडा आणि इक्सा हे फार आमचे पहिले तिसऱ्या पिढी बसलेले. ते त्यांच्या पिढीमध्ये ते बसलेले. खरंच खूप छान होतं सगळं. आणि खरं सांगायचं म्हणजे सर तुमची शंकरपाळे जे असतात तुमचं काय ते क्वांटिटी कशी तुम्ही मेंटेन करता? रोज बनवतात, रोज फ्रेश असतं? रोज आमच्या इकडे पाव सुद्धा आमच्या इकडे संध्याकाळी आहे ना आम्ही 4च्या नंतर सगळं आयटम कमी 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 करत जातो आम्ही. संध्याकाळी 7च्या नंतर काही नाही ठेवत आम्ही. फक्त चहा जेवढा आहे तेवढा लिमिटेड बनवायचे, बंद करायचे. अशा प्रकारे आपण आलतो हॉटेल अशोकला,
जे की आधुनिक आहे. आमच्या नावाने भरपूर शाखा उघडलेले आहे. हे हॉटेल 78 वर्षापासून आमच्या नावाने भरपूर आहे. ओके. ते आमच्या नाही, आम्ही कुठे अजून शाखा उघडलेल्या नाही. तर त्यांनी सांगितलंच आहे, त्यांचं वेगळेपण हेच आहे की लांबून लांबून लोक चहा शंकरपाळी, त्यांचं फेमस वडापाव वगैरे, चिवडा वगैरे हे सगळं त्यांचंच आहे. ते बाहेरून वगैरे ते आणत नाही, हे जे स्वतः बनवतात. तर तुम्ही पण, मी तुम्हाला आता ॲड्रेस सांगणं ज्याची वाट पाहतात आहे तुम्ही, एकदम अफोर्डेबल रेटमध्ये आहे. गर्दी तर तुम्ही पाहिलीच, गर्दी सांगून जाते की सक्सेस काय आहे. आणि एवढ्या वर्षाची त्यांची जी पिढी आहे ती याच्यातच कार्यरत आहे. तर तुम्ही पण नक्की या आणि हे ट्राय आमचे 50 वर्षाचे गिरायकी आहे. अरे वा. तर बघू शकतात हातगाडीपासून तर हॉटेलपर्यंत ही आखी दिसते. यांची पिढी नाही तर कस्टमरची पण पिढी इथं आहे. तर चला मग तुम्हाला मी ॲड्रेस सांग. चला. तर मित्रांनो, आपण आलतो चहाचा ब्लॉग करायला. ते पहिलं स्पॉट आहे हॉटेल अशोक. तुम्ही माझ्या मागं पाहू शकतात. एकदम अफोर्डेबल रेटमध्ये चहा भेटणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे चहा वडापाव कोणत्या रेटमध्ये भेटतात, एकदम त्या अफोर्डेबल रेटमध्ये आहे. आणि एकदम 78 वर्ष खूप जुनं हॉटेल आहे. आणि ही गर्दी त्यासाठीच आहे, त्यांनी क्वालिटी एवढे वर्ष मेंटेन केली. यांच्या 3 पिढी इथं कार्यरत आहे. तर याचा ॲड्रेस ज्यासाठी तुम्ही वाट बघत होते, तर हॉटेल अशोक, फुगेवाडी. आपलं मॅकडॉनल्ड आहे फुगेवाडीचा, जुना मुंबई पुणे हायवे त्याच्या एकदम ऑपोजिटला. आणि इकडं रोहन टावर आहे, रोहन टावरच्या बाजूला तुम्हाला हॉटेल अशोक भेटणार आहे. तर इथं तुम्ही नक्की या चहा शंकरपाळी खायला, जे की तुम्हाला खूप आवडणार आहे. तुम्ही खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो, एकदम ऑसम चहा आहे, एकदम गोल्डन वाव म्हणता येईल असं चहा आहे. तर चला मग आपण आपल्या सेकंड स्पॉटला जाऊ, काय तिथं खासियत ते बघू. चला. तर मित्रांनो, आपण आलोय आपल्या सेकंड स्पॉटला, ज्याचं नाव आहे सामोज. तर हे जे स्पॉट आहे हे तुम्हाला नवीनच उघडलं आहे, नवीनच आउटलेट आहे. पण याची खासियत अशी आहे की आपल्याला इथं इराणी दम चहा भेटतो, जे की आपण आता कॅफेमध्ये इराणी चाय वगैरे कॅफेमध्ये गेलो तर ऑब्व्हियसली महाग जाणार आहे. तर तुमच्यासाठी या चहाची स्पेशालिटी काय आहे, तर या चहाची स्पेशालिटी अशी आहे की इराणी चाय तर आहे, पण वरती मलाई वगैरे टाकून देतात. आणि यांचं फेमस म्हणजे आय थिंक चिकन समोसा इथं फेमस आहे खूप. तो आपण तो समोसा पण ट्राय करणार आहे. आणि बाकीचे तर बघू मग इथं अजून काय स्पेशालिटी आहे. तर चला मग बघू आपण यांची काय स्पेशालिटी. मॅम, आपल्याला आहे ना 2 इराणी चाय द्या तुमचे स्पेशल, आणि 1 चिकन समोसा आणि 1 बन मस्का. ठीक आहे. मित्रांनो, फायनली आपला चहा आणि बन मस्का आणि चिकन समोसा आले. थँक्यू सर. तर मित्रांनो, फायनली आपला चहा आलाय. आता तुम्ही म्हणशाल की चहा तर सगळीकच भारी भेटतो, इथं यायचं रिझन काय? तर ऑब्व्हियसली चहा जिथं तिथं त्या लोकेशनमध्ये तसं टेस्ट असते. पण इथं 2 चहा आहे, माझा मित्र आहे त्याच्यासाठी चहा. तर इथं चहाची खासियत काय माहिती का मित्रांनो? तर चहामध्ये आहे ना मलाई आणि इराणी दम चाय. म्हणजे एका साईडला तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल की मिल्क आहे, मिल्कवर ते मलाई त्यांनी उकळून ते केलेलं आहे. आणि बाजूला एक ब्लॅक टी असतो, जो आपल्या तांबा के पितळाचे ते भांडे आहे त्याच्यातून ते दम मारल्यासारखं त्याच्यावर तो एक अरोमा राहतो. आणि मग हे मिक्स करून एक इराणी दम चाय पूर्णपणे बनतो. आता हा चहा जर तुम्हाला इराणी कॅफे वगैरे तिकडे जायचा असेल तर खूप महाग पडतो. ह्या चहाची किंमत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये चहाची किंमत किंवा जी प्राइजेस आहे पुढचे तुम्हाला लास्टला सांगत असतो. पण आज मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय खातानी, हा फक्त 15 रुपयाला आहे. जे की आपण कॅफेमध्ये मोठे इराणी चाय मागितलं तर खूप महाग जातो, पण हा फक्त 15 रुपयाला आहे. आणि इथं यांचं स्पेशालिटी म्हणजे हे समोसा आहे. आता हा समोसा चिकन समोसा आहे, व्हेज समोसा पण आहे, बट आपण चिकनच मागवलं आहे. आणि त्यांचा व्हेज समोसा पण स्पेशल आहे.
पण आपण खूप लेट झालोय, संध्याकाळ झाली आपल्याला इथे येते म्हणून व्हेज समोसा त्यांचा संपलाय. पण चिकन समोसा पण खूप आहे. आता याचं समोसामध्ये काय खासियत आहे, जशी आपल्या नॉर्मल समोसाचं स्टफिंग असतं ते जाड मोठं असतं, तर अजिबात तसं नाही. तुम्ही पाहू शकतात एकदम चपटे, म्हणजे एकदम आहे ना फ्लॅट आहे, फ्लॅट, जेणेकरून हे खाल्ल्यानंतर आहे ना हेवी वाटत नाही. जे जडपणा आहे ना ते वाटणार नाही. कोणता पण समोसा तुम्हाला माहिती आहे ॲसिडिटी जाणवते आणि जड असतं, ते हेवी असतं, पण हे हेवी नाही, एकदम फ्लॅट त्याचं स्ट्रक्चर आहे. तर त्यामुळं हा एक त्यांचा वेगळेपणा आहे. आणि हा ऑब्व्हियसली बन मस्का, जे की तुम्हाला पण चहाच्या बरं पाहिजेनच, त्यामुळे आपण बन मस्का घेतलाय. याच्या व्यतिरिक्त पण त्यांचं काहीतरी अजून वेगळं स्पेशल आहे, पण ते बघू. पहिलं हे संपून मग हे करू. पहिलं आपण चहासाठी आलं तर चहा बघू. मलाई टाकून इराणी चहा कसा आहे. वा, उत्तम उत्तम चहा आहे. मला आहे ना खरं सांगतो मी, एकदम काय म्हणून तुम्हाला एकदम चार्जेबल अशी ही स्वाद आहे असं म्हणता येईल. मला शब्द सापडत नाहीये, कारण की चहाची खरंच स्वाद आहे ना खूप छान आहे. 15 रुपयामध्ये कोणी पण मलाई टाकून आणि ते पण दम मारलेले इराणी चाय कुठेही तुम्हाला भेटणार नाही, तो इथं भेटतो. वा, असं एक बन मस्का बरं एक बाईट घेऊ. वा, यांचा बन आहे ना, बन तो पण पुरेपूर फ्रेश आहे सर सांगायचं म्हणलं तर. कारण की ना, कारण की काय होतं, आपण जातो बन्स फ्रेश नसतात, बाजूने ते पडतं ते ब्रेड. पण इथं तुम्ही बघू शकतात एकदम फ्रेश बटर वगैरे लावून दिलेलं आहे बन मस्कामध्ये. खूप फ्रेश आहे, दिसतंय ते लगेच फ्रेश, असं नाही की घट्ट झालेलं आहे. तर चहा बरं बघू परत एकदा. सो एकदम ऑसम आहे. मला असं वाटतं वरती नाही, 15 रुपयामध्ये कोण देणार नाही. वा, ऑसम, मस्त. आणि आता आपण एवढं सगळं खातोय, आता आम्हाला समोसा बघू, ज्यासाठी त्यांचं नावच ते समोसासाठी स्पेशल आहे आणि चहासाठी. तर आपण समोसा बघू. तर मित्रांनो, आता आपण ज्यासाठी तुम्ही वाट पाहतात आहे की समोसा, सामोजमधला समोसा खाण्यासाठी आलोय. एकदम थीन आहे आणि चिकन जर तुम्ही बोलाल चिकन खिमा टाईप आहे, त्यामुळे तो जो सॉफ्टनेस आहे तो जाणवतो मला. आणि त्यामुळे ना मी तुम्हाला काय, त्यामुळे हा समोसा जास्त फुगलेला नाही आहे, म्हणजे सोडा वगैरे टाकलेला नाही आहे समोसामध्ये. तर बघू टेस्टला कसा आहे हा समोसा. चिकनमध्ये खातोय आपण, बघू. वा, खूपच खूप म्हणजे खूपच आहे ना क्रिस्पी क्रंची. वाटतच नाही मला चिकन समोसा खाते, कारण की तो हायवेनेस नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं फ्लॅट असल्यामुळे जास्त सोडा त्यांनी ऑब्व्हियसली तिथं सोडाच टाकलेला नाही आहे आणि एकदम लाईट आहे. सो खायचा मला एकदम टेस्टला एकदम ऑसम आहे. तुम्ही नॉर्मल जे समोसे आहे ते विसरशाल, असा हा समोसा आहे. आणि खरंच चटणी बरं तो ऑसमच लागतो. खूप क्रंची आणि क्रिस्पी आहे. आणि चिकन जे तुम्ही आहे ना, चिकन एकदम क्रश केलेलं आहे, एकदम बारीक किम्याला कसं करतो तसं आहे. त्यामुळे ना तो चिकन पण तुम्ही खाता त्याचे चिकन आहे ते पण जाणवत नाही. असं खूप मस्त आहे. आपलं नशीब आहे की व्हेज समोसा पण त्यांचा खूप छान आहे. त्याच्यात पण नॉर्मल समोसा सारखा नाही आहे, पण तो नेमकीच संपलाय. आपल्याला येता येता इथं खूप अंधार पडला, पण खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारे सामोद हे आउटलेटमध्ये तुम्हाला इराणी दम चाय, बन मस्का आणि समोसा ज्यासाठी लोक लांबून लांबून येतात. आणि खूप नवीनच आता त्यांच्या फॅमिलीने एक तरुण स्पोर्ट त्याने उघडले. सो खूप नवीनच आणि काहीतरी वेगळ्या कमी प्राईजमध्ये त्यांनी द्यायचा प्रयत्न केलाय आणि टेस्ट पण त्याने एकदम मेंटेन ठेवली. सो मी तुम्हाला खरंच जर चहाच्या स्पॉटमध्ये हा एक चहाचा स्पॉट खूप चांगला आहे PCMC मधला, तर मी तुम्हाला फुल ॲड्रेस सांगतोच. पण त्याच्या अगोदर त्यांचं काहीतरी एक स्पेशल आहे ते आपण मागवणार आहे. काय येते तोपर्यंत मी चहाचा आस्वाद घेतो. माझा मित्र पण चहा त्याचा गार होईल, आपण चहाचा आस्वाद घेऊ बन मस्का बरं. आता मित्रांनो, इथं अजून एक वेगळं भेटलं जातं हॅझलनट बन म्हणून. तर तुम्हाला काय वाटलं, मी परत बन मस्का मागवले? बन मस्का नाही,
हॅझलनट बन आहे, त्याच्यात हॅझलनटची क्रीम वगैरे हे पाहू शकतात, प्लस बटर आहे. साधा सुद्धा बन मस्का नाही आहे हा, त्याच्यात हॅझलनट बन आहे हा. तर आपण बघूया वरती एका साईडला जे असं ब्रेड असतं तर एका साईडला त्यांनी बटर आपलं आणि एका साईडला हॅझलनट क्रीम म्हणू शकतो आपण. तर आता बघू बटर प्लस हॅझलनट आणि इराणी दम चाय. काहीतरी वेगळं आहे, खूप मस्त आहे. म्हणजे ना डेअरी मिल्क क्रीम असं याचा वेळेला, पण ॲक्च्युली हॅझलनट क्रीम आहे. चहा बरं एकदम भारी लागते. बटर प्लस हॅझलनट क्रीमचं कॉम्बिनेशन आहे ऑसम. आणि तुम्ही चहा पण बघ ना, तो जेव्हा मी डिप करतोय ना किती टेक्स्चर कसा येतो, एकदम घट्ट टेक्स्चरला चहा आहे. वा, हे तर लहान मोठं सगळ्यांना आवडणार आहे. ज्यांना बनमस्का खायचा नसतो त्यांना सांगा हॅझलनट बनमस्का घ्या, तो इतका भारी आहे तुम्ही प्रेमात पडत. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, चहाचे खूप सारे शॉप्स आहे, खूप सारे लोकेशन्स आहे, पण यांनी काहीतरी ना नवीन काढलं आणि त्याच्यात नवीन म्हणजे जसं नॉर्मल चाय काढतं तसं नाही केलं, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला. आपण त्यांच्याशी बोलूया जर त्यांनी बाईट दिला तर, की काय कल्पना होती असे समोसे काढण्याची अशा टाईपमध्ये. आणि बनमस्कामध्ये पण फक्त ते सीमित नॉर्मल बनमस्काला नाही राहील, त्याने हॅझलनट वगैरे इन्क्लूड केलं त्याच्यात, सो ते मला लय आवडलं. आणि चहाचं पण तुम्ही पाहिलं तर चहा पण आहे ना एक स्ट्रॉंग फ्लेवर आहे स्ट्रॉचा, म्हणजे तुम्ही जेव्हा चहाची टेस्ट घेता ना ते एकदम स्ट्रॉंगली जातं. तर तुम्ही नक्की इथं ट्राय करायला या. हे सगळं मी संपवतो, प्राइजेस पूर्णपणे लास्टला सांगतो. प्राइजेस पाहून तर तुमचे होशच उडेल की एवढे भारी चहा बनमस्का तरी पण आणि समोसा एवढं सगळं एकदम अफोर्डेबल रेटमध्ये आहे. आणि ॲड्रेस पण सांगतो आणि आपण मालकांशी पण बाईट घेऊया. चला मग ते संपवतो मी पटकन आणि आपण मालकांना भेटूया. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव केविन आहे. हां, तर काय संकल्पना होती सामोस काढायची, काय स्पेशालिटी आहे? ॲक्च्युली आता सामोस म्हणजे समोसा, ह्याचे व्हेरिएशन्स आहेत आपल्याकडे. तर बेसिकली आपल्याकडे सगळीकडे जो आलू एक बटाट्याचा समोसा मिळतो नाही का, पंजाबी समोसा म्हणतात त्याला, तर हा म्हणा पूर्ण एक नवीन कन्सेप्ट आहे की व्हेजिटेबल समोसा आहे, म्हणजे यात चिकन समोसा आहे. आणि आता हळूहळू आमच्याकडे ॲड होत आहेत ते आहे लाईक पिझ्झा समोसा होतील, चीज बस्ट पिझ्झा लाईक चीज बस्ट समोसा होतील. तर आकडे तुमचं समोसा खाल्लं पण मला खरंच हॅवी नाही जाणवलं, एकदम लाईट वेट आहे. आणि त्याचे फ्लॅट टेक्स्चर असल्यामुळे ना ते खूप असं ॲसिडिटी सारखं होणार नाही, सगळ्यांना मी सांगतो. आणि ती नावातच त्यांनी सामोस म्हणून त्यांनी जे इंट्रोड्यूस केलं आहे जे फ्लॅट टेक्स्चरमध्ये आणि 3 क्रंची फ्लेवरमध्ये, ते खरंच भारी आहे. तर समोसाच्या व्यतिरिक्त काय? आणि आपल्याकडे इराणी चहा आहे आणि बनमस्का आहे आणि कोल्ड कॉफी क्रीम असतो. आणि आता आम्ही जस्ट एक इंट्रोड्यूस केले चोको हेझलनट बन. ओके, तर तो पण बनमस्का टाईपचे? हां, त्याच्यात पूर्ण चॉकलेट हेझलनट चॉकलेट येतं आणि तो असा एक प्रॉपर स्वीट डिश आहे, ती एकदम बेस्ट एकदम. आपण ते घेतलंच होतं तर मला खूप आवडलं ते. आणि यांचं बन पण मी पाहिलं तर एकदम फ्रेश आहे, बटरमध्ये कुठे खंचेसी नाही, हे जे आपले भेटायला बघायला भेटते, पण खरंच खूप स्मूथ होतं आणि फ्रेश होतं सगळं फ्लेवर. इराणी चाय का खरंच म्हणजे 15 रुपयाला जो तुम्ही अफोर्डेबल रेटमध्ये चालू केलं आहे, आय थिंक ती गर्दीच सांगते आपल्याला की सगळे लांबून इथं फक्त 15 रुपयाची इराणी चाय खायला येतात, प्यायला येतात. कारण की आपण जेव्हा याटेमध्ये जातो ऑब्विसली तो महाग जातो, पण यांनी दादानी जे केलं आहे ते खूप चांगलं केलं आहे. किती दिवस झाले आपल्याला चालू करून? आता एक 20-22 दिवस झाले असतील. तर तुम्ही बघू शकता 20च दिवस झाले, पण जे लोकांना जे आवडतं झालंय समोसासाठी आणि खास लांबून फक्त चहा पाहिजे येतं ते, तर तुम्ही पण नक्की या. मला बनमस्कांचा एकदम ऑसम आहे, मी खरं सांगतो. तुम्ही पण इथं चहा पाहिला या, मी तुम्हाला ॲड्रेस सांगतोच काय आहे आणि नक्की तुम्ही ट्राय. थँक्यू सर. थँक्यू. तर मित्रांनो, आपला चहा ज्यासाठी आपण आलतो तर चहाचा हा एक सेकंड स्पॉट होता या ब्लॉगमध्ये आणि त्याचं नाव आहे सामोस जस्ट ऑसम. आणि इथं सगळंच ऑसम होतं. तुम्ही प्राईस रेंज तर पाहू शकता, प्राईस रेंजमध्ये पण सगळं ऑसम आहे.
चिकन समोसा 30, व्हेज समोसा 20, बन मस्का 30 आणि त्याच्यात बन मस्कामध्ये त्यांनी हॅझलनट बन काढलाय. सो ते पण एक भारी आहे. आणि जसं आपण मालकांशी बोलत होतो तर त्यांनी सांगितलं की पुढे अजून त्यांचं काहीतरी समोसामध्ये इन्व्हेंट करायचं चाललंय. सो ते पण एकदम ऑसम आहे. आणि टेस्टच्या बाबतीत मला जर बोलाल तर मला समोसा, त्यांचा इराणी चाय आणि बन मस्का याच्यात कुठंही कॉम्प्रोमाइज नाही दिसलं टेस्टमध्ये. आणि स्टफिंग जर बोले तर स्टफिंगमध्ये पण कुठं कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. तुम्ही मला जास्त म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल ब्लॉगमध्ये की समोसा पण एकदम थिन लेअरला होता, चाय पण एकदम थिक आहे आणि बन मस्का तो ऑब्व्हियसली स्मूथ आणि मस्त अमूल बटर वगैरे मस्का मारून दिलेला आहे. तर ओव्हरऑल हा सामूज नवीन झालेला स्पॉट मी खात्रीने सांगतो लवकरच हा खूप सारी प्रसिद्धी मिळवणार आहे, कारण यांची टेस्ट खरंच ऑसम आहे. तर ॲड्रेसचं जर बोलाल तर ॲड्रेस हा आहे, मी आता आहे PCMC मध्ये. हा जो मागचा माझा रोड जातो तुम्ही पाहू शकता, तो कुठं जातो, खंडोबामाळ मंदिर आहे, खंडोबामाळ चौक आहे जो PCMCचा. तुम्ही गुगल मॅपला टाकलं तर खंडोबामाळ चौक मंदिर आहे, त्याची तर गणेश आयनॉक्स थिएटर आहे. तर तुम्ही गणेश आयनॉक्स थिएटरच्या आधी एक लेफ्टला रोड जातो, त्या रोडने सरळ आतमध्ये आलं की तुम्हाला हे आउटलेट दिसणार आहे सामूज नावाचं. तर तुम्ही नक्की इथं या. प्राइस रेंजमध्ये इथं इराणी दम चाय टेस्ट करायला या, इथं त्यांचा बन मस्का खायला या आणि नक्कीच समोसा ट्राय करायला या. चला मग. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले चहाचे 2 स्पॉट झाले कवर या ब्लॉगमध्ये. पहिला होता हॉटेल अशोक, जे खूप जुनं हॉटेल आहे, जिथं जे फेमस त्यांचं आहे चहा शंकरपाळी. तिथं कायम शंकरपाळी गर्दीच असते मी तुम्हाला सांगतो. आणि संध्याकाळी पण गेलतो तिथं, पण संध्याकाळी शंकरपाळी संपलेल्या होत्या. ते म्हणले सकाळी या, त्यांच्याकडे काही गॅरंटी नाही संपायची. आणि दुसरं जे आहे, आपण सामोजला आलो, जे नवीन आउटलेट PCMCमध्ये ओपन झाले, जिथं स्पेशालिटी आहे इराणी दम चाय फक्त 15 रुपये. आणि त्यांचे समोसाच जे व्हेज आणि चिकनमध्ये ते काहीतरी खरंच वेगळे समोसा. तुम्ही इथं आले ना, माझ्या खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वेगळी टेस्ट इथं पाहायला भेटणार आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? जर आवडला असेल तर आपल्या ह्या कंटेंटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भटकंती वरचा YouTube चॅनलला प्लीज फॉलो करा आणि भरभरून आपल्याला प्रेम द्या. धन्यवाद.